श्रीराम नमस्कार. गुरुविचार आणि ज्ञानसुक्त ह्या भागामध्ये आज जरा थोडासा वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहे. जसं ज्यांना मी गुरु मानतो त्या वैद्यराजांनी व ज्यांच्याकडे मी कंपनशास्त्र शिकलो ते देगलूरकर सर, या दोघांचेही माझ्या जीवनावरती खूप एक पगडा आहे. त्यांचे विचार, त्यांची शिकवण ही इतकी उच्च प्रतीची आहे किंवा उच्च प्रतीची होती की प्रत्येक क्षण हा आपल्याला गणितीने मांडता आला पाहिजे. रोजचं जीवन जगताना आपल्या सभोवताली ज्या घटना घडतात आपण त्या सहजतेने दुर्लक्षित करतो आणि प्रत्येकाची ही एक सवय आहे प्रत्येक माणसाची की जसं 12 राशींमध्ये सर्व गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत आणि प्रत्येक देहाला ती रास त्याच्या जन्माच्या वेळी चंद्र कुठल्या त्या घरामध्ये होता त्यातली जी रास जी होती त्याच्यातनं त्याचं आयुष्य तो पाहत असतो. पण भौगोलिक घटना घडताना आपण त्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करत नाही की जो एक भाग आज मला कालपासनं एक भौगोलिक घटना चालू झाली त्याच्यावरनं आज तुम्हाला सांगायचं वाटलं. कदाचित बऱ्याच जणांनी ऐकलं पण नसेल आणि पहिल्यांदाच ऐकत असतील, पण काय आहे हे आपण पाहू. पृथ्वी ही जेव्हा आपल्याला सर्वांनाच माहिती की सूर्याभोवती फिरते आणि ती फिरताना एक विशिष्ट गतीने आणि अंतराने ती फिरत असते. 2 घटना अशा आहेत, एक उपसौर आणि एक अपसौर. उपसौर ही घटना साधारण 4 ते 5 जानेवारीला घडते आणि अपसौर ही घटना साधारण 4 ते 5 जुलैला घडते. आता असं काय घडतं तर जानेवारीमध्ये पृथ्वी सूर्याच्या जवळ जाते. जे अंतर आहे दोघांमध्ये ते जवळ जातं आणि त्यांनी पृथ्वीवरती ऊर्जा म्हणजे अग्नितत्व हे वाढलेलं असतं कारण साहजिकच अंतर कमी झालेलं आहे. आणि अपसौर ही घटना जी काल पहाटे 5:30 वाजल्यापासून चालू झालेली आहे वास्तविक, तर ह्या घटनेने पृथ्वीचं अंतर सूर्यापासून लांब जातं आणि हे अंतर लांब गेल्यानंतर जसं थोडक्यात सूर्याच्या जवळ पृथ्वी असते तेव्हा उष्णता वाढते, तशी पृथ्वी लांब गेली अर्थातच अग्नी कमी पडणार आहे, त्यामुळं तिथं शीतलता निर्माण होणार आहे. तर आपण आता म्हणजे आजपासनं एक 22 ते 23 ऑगस्टपर्यंत हा घटनाक्रम आहे. तर रोज आपल्या वातावरणात थंडी वाजणं वेगळं आणि शीतलता गार वाजणं, आपण म्हणतो ना आज हवा गार सुटली आणि हवा शीतल सुटली, तर शीतल हा शब्द वेगळा आहे. त्याचं आपल्या शरीराला जे एक वातावरणातल्या हवेचं एक आपण फिलिंग म्हणतो ते वेगळं येणार की थंडी वाजते पण एक अशी वेगळ्या प्रकारची वाजते. आता ही दरवर्षी घडणाऱ्या या घटना असतात, पण ह्या वर्षीचं त्याचं महत्त्व काय तर ह्या वर्षी ज्योतिषाचा जो अभ्यास मी केला आहे तर त्याच्या अनुषंगाने हा आत्ताचा जो काळ आहे म्हणजे वास्तविक 4 जानेवारी उपसौर हा जो काळ चालू झालेला आहे आणि आज आपण आत्ता ऑगस्टमध्ये आलेलो आहोत, आत्ता 8 ऑगस्टला. तर ह्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर जागतिक स्थिती काय, जर आज तुम्ही विचार केला तर जगामधलं असं कुठलंच राष्ट्र नाही की तिथं अजारकता माजलेली नाही आहे. सगळीकडं युद्धजन्य परिस्थिती आहेत, सर्व गोष्टींमध्ये भांडणं चालू आहेत, सत्तापालट चालू आहेत. अगदी कालपर्यंत आपण बांगलादेशचं उदाहरण पाहिलं, पाकिस्तानचं पाहिलं, अफगाणिस्तानचं पाहिलं, इराण, इराक, इस्रायल, युक्रेन, रशिया हे सर्व पाहतोय आपण. आणि ह्याच्यामध्ये ह्या घटनेचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आज कुठेही स्थिरता नाही आहे, फक्त भारतात ती स्थिरता आहे. आणि आता जो
अपसौर काळ चालू झालेला आहे. तर ह्या काळामध्ये जे थंड वातावरण आहे, म्हणजे होतं काय, तर ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने जे ती आपली पंचतत्व आहेत त्यातलं अग्नितत्व, वायुतत्व आणि पृथ्वीतत्व ही बिघडतात. त्यातलं अग्नितत्व जास्त बिघडतं. मग ज्यांच्या अग्नितत्वाची, वायुतत्वाची आणि पृथ्वीतत्वाची ज्यांच्या राशी आहेत त्यांनी हा काळ काही थोडासा विचारांते आणि गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. म्हणजे लगेच घाबरून जायची गरज नाही आहे. होतं काय किंवा होईल काय, आपण जसं म्हणतो की आपण पुण्यात राहतो, आपल्याला हिमाचल प्रदेशमध्ये फिरायला जायचं तर आपण एक थंडीचं आवरण घेऊन जातो बरोबर, स्वेटर, स्वेटशर्ट किंवा काय. तसं हे सांगायचं कारण एवढंच आहे की आपण त्या घटनेला सामोरं जाण्यासाठी तयार राहू शकता, म्हणून हा वास्तविक व्हिडिओ केला आहे. की ह्याच्यात घडणार काय की ज्यांच्या त्यांनी आपापल्या शोधाच्या आहेत त्या राशी मी सांगणार नाही, नाही तर वेळ जाईल. ज्यांची अग्नितत्व आहेत, आपलं साधं करायचं, अग्नितत्वाच्या राशी कोणत्या, त्यात आपली रास आहे का बघायची. पृथ्वी तत्वाची राशी कोणत्या, वायुतत्वाच्या राशी कोणत्या, आणि त्यात आपली रास आहे का ते पाहायचं. तर ह्या 3 राशींना आत्ता मुख्यत्वे 22-23 ऑगस्टपर्यंत म्हणजे ह्याच्यामध्ये शरीरामध्ये उष्णता वाढणं, क्रोध वाढणं, म्हणजे वास्तविक आता शीतलता व्हायला पाहिजे. म्हणजे शीतल वातावरण जे तयार होते, कारण पृथ्वी ही सूर्यापासून लांब आलेली आहे. पण जेव्हा पृथ्वी सूर्यापासून लांब येते तेव्हा देहातला अग्नी जो असतो ना तो डोकं वर काढतो आणि तो ताबा घ्यायचा प्रयत्न करतो. कारण शरीराचा हा एक मूळ गुणधर्म आहे की जे कमी आहे ते शरीर पहिल्यांदा आपलं तयार असतं. आपले ही 5 तत्व तयार असतात. जिथं कमी तिथं आम्ही, ह्या तत्वानुसार जिथं कमी पडतं तिथं येतं. पण ही जी अपसौर स्थिती आहे ही आपल्या त्या तत्वांना चकमा देणारी आहेत. त्यामुळं होतं काय की निर्माण होणारी उष्णता, ऊर्जा आणि शरीरात असलेली ऊर्जा ही एकमेकांना टक्कर देते, म्हणजे एकमेकांना धडकते. आणि या धडकेमध्ये ह्या तिन्ही तत्वांमध्ये हानी उत्पन्न होते. म्हणजे कशाची हानी होते की मनुष्य चिडचिडा बनतो, राग लगेच येतो, मनाची अस्थिरता राहते, जीवनात, नोकरीत, व्यवहारात, माणसांच्या वागण्यात अस्थिरता राहते. आणि मुळात म्हणजे ह्यांचं मणिपूर आणि मूलाधार चक्रांवरती परिणाम पडतो. त्याच्यामुळं मूलाधार चक्राचा जो जर परिणाम पडला तर टाचेपर्यंतचा भाग दुखणं, तिथली मसल्स दुखणं, गुडघेदुखी, मांड्याच्या पोटऱ्या दुखणं, त्याच्या तसंच शौचाचं अडचणी येणं, तिथं त्रास होणं, तिथं गरमी उत्पन्न होणं, ह्या झाल्या मूलाधार चक्राच्या दृष्टिकोनात. मणिपूर चक्रादृष्टीनं बोलण्यात घशामध्ये त्रास होणं, घसा दुखणं, ताप येणं, कसकस येणं, हे जे प्रकार आहेत हे ह्या उष्णता म्हणजे ज्यांचं अग्नितत्व आहे हे यांना जास्त करून होऊ शकतं. अग्नी, वायू आणि पृथ्वी तत्व. तर त्यांनी ह्या दोन्ही चक्रांवरती त्यांच्या हे परिणाम होणार आहेत किंवा होतीलच, दिसतीलच आपल्याला. आपण शेवटी अनुभव हाच सगळ्यात मोठा भाग असतो. पण ह्याच्यासाठी काय आहे की ज्यांचं अग्नितत्व आहे, ज्या अनुषंगाने मी याचा अभ्यास केला होता की प्रत्येक जिथं अपाय आहे तिथंच उपाय आहे. वैद्यराज नेहमी म्हणायचं की जिथं अपाय असतो त्याच्या बाजूलाच उपाय असतो, आपल्याला तो दिसत नाही. पण ज्यांच्या अग्नितत्वाच्या राशी आहेत त्यांनी ओम संभवाय नमः याचा 108 वेळा रोज जप करावा. तर ह्या अडचणी कमी होतील, जाणार नाही, कमी होतील. जसं आपण करोनाच्या साथीमध्ये काय होऊ नये म्हणून काय की आपण मास्क वापरायचो, सॅनिटायझर वापरायचो. होणार नाही याची गॅरंटी नाही, पण आपण एक आपल्याला कवच पाहिजे. तर ते अग्नितत्वासाठी ओम संभवाय नमः हे कवच आहे. पृथ्वी तत्वासाठी ओम ईशान्याय नमः हे कवच आहे. त्याचा 108 वेळा जप त्यांनी रोज करावा, कधीही करा. परत त्याच्यावरती प्रश्न येतील, कधी करावा, आंघोळ करून, झोपताना, झोपून, बसून, कसाही करा. आपण सर्व बुद्धिमान आहात तेव्हा स्थान काय, ग्रहण कसं करावं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि वायुतत्व, आणि वायुतत्वासाठी ओम हिरण्यगर्भाय नमः हा जप करायचा. की ज्यांची वायुतत्व आहेत त्यांनी ह्याच्यापासनं तुम्ही म्हणजे स्वतःचा
एक डिफेन्स करू शकता, संरक्षण भिंत तयार करू शकता. 23 ऑगस्टपर्यंत ह्या स्थिती कायम राहणार आहेत. आणि आपण पाहणार आहोत की जगतामध्ये जे आत्ता उलाढाल होत आहेत आणि आता काय होतं, हे राहिलं, जलतत्व राहिलं. मग ही 3 तत्व बांधली गेल्यानंतर जलाचा उद्रेक हा जगभर होणार आहे. म्हणजे पूर काय फक्त भारतात आणि आपल्या पुण्यात इथं नाही आहे, तर हा जगतामध्ये हाहाकार माजवणार आहे. आणि जेव्हा पुराचं वातावरण तयार होतं, जलतत्व बिघडतं, तेव्हा आकाशतत्वही बिघडलेलं असतं. मग आकाश तत्वामधल्या म्हणजे आकाश आणि जल हे जेव्हा एकत्र होतं, तेव्हा पत्रिकेमधला हर्षल आणि नेपच्यून हा त्या पत्रिकेतल्या मंगळाशी जुळवून घेत नाही. हा स्वभावांचा आलेला आहे. एकत्र असतात पण जुळवूनच घ्यायचं नाही. ट्रिपला सहलीला एकत्र निघाले पण थोडंसं पुढं गेलं की कुरबुर सुरू. तसं ही जी अपसौर घटना आहे ह्याच्यामध्ये ते एकमेकांना जुळवून घेत नाही. आणि मग न जुळवून घेतल्यामुळे प्रचंड प्रमाणात जलहानी, जलामुळं विध्वंस होणं, अपघात होणं, हे सर्व आपण आता अनुभवला येऊ शकतं. आणि जेव्हाच हा उपसौर झाला होता तेव्हा आपण पाहिलं होतं की आपल्या इथं किती कंपन्यांना आगी लागल्या होत्या. भारतातलं तुम्ही नुसतं सोडून जगातातलं बघा, जंगलांमध्ये आगी लागल्या होत्या. आपण फक्त अतिउष्णता झाली आणि आग लागली म्हणून एवढं टेम्परेचर वाढलं तर त्यांनी बॉयलर फुटला, तर तसं घटना नाही आहे. परिस्थिती जी निर्माण होते ती निर्माण कारणीभूत होण्यासाठी ह्या ज्या पृथ्वीचं सूर्याभोवती जे फिरणं आहे ते नॉर्थ साऊथ पोल बरोबर जो 90 अंशाच्या मध्ये येतो, अर्धी बरोबर सूर्याच्याकडे बाजू असते, ती थोडीशी झुकते. आणि ती किती झुकते अपसौर होताना, तर अगदी कोण हा 23.5 अंशापर्यंत जातो. मग हा 23.5 अंशातला कोण जेव्हा होतो तेव्हा तुमच्या देहामधली तुमची इम्युन सिस्टीम ही डिफेन्स करणं, प्रतिकारशक्ती ही कमी पडायला लागते. आणि ती कमी पडल्यामुळे तुम्हाला जे आपण संसर्गजन्य रोग असो किंवा इतर काही असो हे व्हायला सुरुवात होते. म्हणून ह्या काळामध्ये आपण आता जलतत्व हा एकच भाग असा आहे की जे विध्वंस पण करणारे, आपण म्हणतो ना घरामध्ये कोणी नाही आहे तर चोर संधी साधतात, तसं हे जलतत्व, हे वायुतत्व, अग्नितत्व आणि पृथ्वीतत्व थोडंसं कमजोर पडलं की जलतत्व हवी होतं, ते म्हणतं लगेच मी माझा अवतार दाखवतो म्हणून. आणि म्हणून मग हे सगळीकडं जलाचं जे काही आपण संकट बघतोय हे त्याच्यामुळं उत्पन्न होतं की ते 22-23पर्यंत त्याच्यामध्ये त्याची प्रखरता ही ह्या ना त्या कारणाने इतर ठिकाणी राहणार. म्हणजे जल, आणि हे जल जेव्हा पडलं किंवा ते काय करतं, पहिल्यांदा आपलं सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वी तत्वाला डॅमेज करतं. म्हणजे भूस्खलन बघा किती झाले, किती पर्वतांना भेगा गेल्या आहेत. मग हे काही पर्वत आत्ताचे आहेत का, जुने आहेत. मग घटना काय आहे, तर घटना समजून घेणं भौगोलिकरित्या आपण खगोलशास्त्रीयदृष्ट्या ह्या 2025पर्यंत अशा वेगवेगळ्या घटना होणार आहेत. महामारी करोना ही आत्ता आपण एक सगळ्यांनी ह्या फेस केलेली आहे, पण ह्याच्यापेक्षा मोठी महामारी 2025पर्यंत येऊ शकते आणि त्याच्यामध्ये जास्त विध्वंस होऊ शकतो. म्हणून आपण आत्तापर्यंत त्याच्यासाठी तयारी होणं गरजेचं आहे. एक आपलं स्वतःचं इम्युन सिस्टीम ही स्ट्रॉंग बनवणं खूप गरजेचं आहे. आणि अजून एक ह्याच्यात भाग आहे की दुधाचे पदार्थ जेवढे कमी खाता येतील तेवढे कमी खा, म्हणजे देहातला अग्नी उत्तम राहणार आहे. म्हणजे दुधाचे त्याच्यात तुम्ही जे सत्व आहे ते तुम्ही खाऊ शकता. म्हणजे तूप हे सत्व आहे, दुधापासूनच बनलं आहे, ते सात्विक आहे, ते तुम्ही खाऊ शकता. पण हा अनुभव घेऊन बघा, ज्यांची प्रकृती पित्तकारक आहे, ज्यांना वायूचा त्रास आहे, ज्यांना गरगरतं, हे तिन्ही अग्नी, वायू आणि पृथ्वी, तर त्यांनी 1 आठवडा दूध पूर्ण बंद करा. दुधाचे जेवढे पदार्थ येतात हे सर्व बंद करा आणि अनुभव घेऊन बघा. कारण अनुभव घेणं हे खूप गरजेचं असतं. नुसतं सांगणं, ऐकणं आणि सोडून देणं असं नाही करायचं, तर अनुभव असणं खूप गरजेचं आहे. तर दूध हे पूर्णतः बंद करा. फक्त ह्याच्या म्हणजे ह्या जी आत्ता घटना घडणार आहे त्याच्यामध्ये दूध हा दूषित होणार आहे. दूध हा पदार्थ पूर्ण दूषित होणार आहे.
मग अगदी तुम्ही गाईच्या आचळातनं दूध तुम्ही धारोष्ण जरी घेतलं तरी ते दूषित होणार आहे. कारण पृथ्वी तत्व बिघडल्यामुळे जो चारा आहे तो चुकीचा जाणार आहे. आणि ह्याच्यामुळं जी लोक नॉनव्हेज खातात, जी लोक चायनीज खातात, ह्या 25पर्यंत, म्हणजे आज बघा आता 25पर्यंत कॅन्सरचे पेशंट्स किती वाढतात बघा. अनियंत्रित ऊर्जा, ज्या पृथ्वी तत्वावर, ज्या पृथ्वीवरती हे सगळं गवत वगैरे सगळं उगवतं, ते सगळं दूषित उगवलं जाणार आहे किंवा दूषित उगवलं होणार आहे. आणि ते प्राणी ते खाऊन त्यांच्या देहामधला उष्णता तयार होणार आहे त्याप्रमाणे, आणि ते कॅन्सरला निमंत्रण करणार आहे. म्हणजे जेवढे उष्णतेचे रोग आहेत हे तुम्हाला आत्ता कालपासून चालू झालेत ते 2025पर्यंत पाहायला मिळतील. पण जसा ब्रेक म्हणतो की एक ठराविक काळ आहे, म्हणजे पृथ्वी काय कायमचीच लांब आहे का? नाही. 23 ऑगस्टपर्यंत तर नक्कीच आहे, म्हणजे अजून पुढचे एक 15-20 दिवस नक्कीच आहे. तर तेव्हा तुम्ही बघा, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण हा पाहिलं तर एक उत्तम योग आपण असं याच्यात बघू. कारण आपण प्रत्येक प्रवाहात किती वाहत जायचं हे सुद्धा आपण आपलं ठरवणं गरजेचं असतं. उपाययोजना ह्या आपण आपल्या करायच्या. आणि मुख्यत्व कसं आहे, कुलदेवतेचं नामस्मरण करा. कारण जी ऊर्जा आपण म्हणतो ना, आपलं पिंड काय आहे, तर पिंडाला सवय असते कुलदेवतेची. तर तिचं तुम्ही मुळामध्ये पूजन करा किंवा तिचं नामस्मरण करा. नामस्मरण करून, आणि हे जे 3 जप नावं सांगितलेत, नाम सांगितले, विष्णू सहस्त्रनामातली नामं आहेत, पण त्या परिस्थितीनुसार ती कामं करणार आहेत. आणि मग आता जलतत्व असणाऱ्यांना, आकाशतत्व असणाऱ्यांना मग त्यांना कुठलं नाव आहे का एखादं आपल्याला की हा प्रलय त्याच्यामध्ये त्रास देणार आहे? तर आहे. तर ओम माधवाय नमः हा जप त्यांनी करावा, जलतत्व आणि आकाशतत्व असणाऱ्यांनी. ही एक घटना जी आहे, उपसौर आणि अपसौर, ही अभ्यासणं खूप गरजेचं आहे. इतकी म्हणजे खोलातल्या घटना आहेत ही घटना की ही दुर्दैवाने दुर्लक्षित झाली. पण आता चालू झालं आहे. तुम्हाला मी सिम्पटम्स सांगितले, तुम्हीही बघणार आहात, मीही बघणार आहे. तर सर्व या घटना बघा, काय आहे काय नाही, आणि त्याप्रमाणे आपली काळजी घ्या. कारण आपण जसं वैद्यराज म्हणायचे की गाईच्या मुखाजवळ जर काही मांसाहार नेला किंवा नेला तर ती खात नाही, तिला माहिती असतं काय खायचं आणि काय नाही. तसं आपल्यालाही कळलं पाहिजे, तेवढे आपण हुशार आहोत, ज्ञानी आहोत की आपण काय स्वीकारायचं आहे आणि काय स्वीकारायचं नाही. आज इथे थांबतो. श्रीराम.